पण प्रश्न आहे की हे GitHub ॲक्शन कुठे वापरले जाते, कुठे वापरणे योग्य आहे ते पाहूया. GitHub ॲक्शन हे तुमच्यासाठी योग्य आहे का? जर तुमचा कोड GitHubवर असेल तर GitHub ॲक्शन हे 100% तुमच्यासाठी योग्य टूल आहे. जर तुम्ही कोड पुश केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा कोड बिल्ड आणि टेस्ट करू इच्छिता तर GitHub ॲक्शन तुम्ही वापरलंच पाहिजे. तुमचा जो कोड आहे तो AWSवर किंवा Azureवर किंवा तुम्ही कुबरनेटिव्ह वापरत असाल तर तुम्हाला GitHub ॲक्शन तुमच्या डेव्हऑप्स प्रोसेसमध्ये नक्कीच मदत करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही तुमचा जो सोर्स कोड आहे तो ओपन सोर्स आहे, म्हणजे तुमची रिपॉझिटरी GitHubवरची रिपॉझिटरी ही ओपन आहे, पब्लिक आहे, त्या कंडिशनमध्ये, त्या केसमध्ये जर तुम्हाला फ्रीमध्ये ऑटोमेशन करायचं असेल, म्हणजेच तुमचे कोड बिल्ड करायचा असेल, तुमचा कोड डिप्लॉय करायचा असेल, टेस्ट करायचा असेल ऑटोमॅटिकली, तर नक्कीच GitHub ॲक्शन हा चांगला पर्याय आहे. याचाच अर्थ काय, तर प्रोजेक्ट तुमचा छोटा असो की मोठा असो, तुम्ही इंडिव्हिज्युअल डेव्हलपर असाल किंवा तुमची टीम असेल तरीही देखील तुम्ही GitHub ॲक्शन नक्कीच वापरू शकता. GitHub ॲक्शन हे तुमच्या GitHub लँडस्केपमधला सगळ्यात सुंदर असा बेस्ट फ्रेंड आहे. तर नक्कीच GitHub ॲक्शन वापरा.